आमचं मध्यमवर्गीय कुटुंब आहे. घरात आई बाबा आणि आम्ही दोन बहिणी. माझे नाव नेहा आहे. माझ्या बहिणीचे नाव मीनल. नावाप्रमाणेच माझी मोठी बहीण खूप सुंदर आणि निरागस आहे. तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं. माझे बाबा एका खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी करतात आणि माझी आई गृहिणी आहे. माझी ताई लग्नासाठी तयार नव्हती, म्हणून माझे बाबा म्हणायचे की मुलींनी योग्य वयात आपली जबाबदारी उचलली तर यापेक्षा चांगलं काय असू शकते. माझी ताई फक्त सुंदरच नाही तर अभ्यासातही खूप हुशार होती. तिला पुढे अजून शिकायचं होतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, म्हणजे स्वावलंबी बनायचं होतं. आयुष्यात कोणावर कोणती वेळ कधी येईल काही सांगू शकत नाही, म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहू नये असं तिला वाटे. पण माझ्या बाबांसमोर कोणाचे काही चालेल तर ना. शेवटी माझी ताई लग्नासाठी तयार झाली. माझ्या बाबांचे एक नातेवाईक लग्नासाठी स्थळं घेऊन येत असत. आता तिला वेगवेगळी स्थळं येऊ लागली. त्यातील एक स्थळ माझ्या बाबांना आवडलं. मुलगा पण मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. त्या मुलाला 2 महिने होत्या, पण त्यांची लग्न झाली होती. प्रत्येक बाबतीत हे नाते माझ्या बहिणीसाठी परफेक्ट वाटले, म्हणून माझ्या बाबांनी हे लग्न जमवले. माझ्या आई वडिलांना आम्ही दोघीच मुली, म्हणून माझ्या वडिलांनी मीनलताईच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. लग्न अगदी थाटामाटात केलं. नवऱ्या मुलाकडच्या लोकांचा मानपान, हुंडा, दागिने आणि लग्नाची उत्तम व्यवस्था असं सगळं काही केलं होतं. माझ्या बहिणीचे लग्न झाले आणि आमचं घर एकदम ओसाड झालं, कारण घरात कसलीच मस्ती नाही, ना भांडण ना ओरडण्याचा आवाज, फक्त शांतता होती. मिन्नलताई माझी एक चांगली मैत्रीण होती, कारण आम्ही दोघी कधी बहिणीसारख्या राहिलो नाही. मैत्रिणीप्रमाणे मी तिच्यासोबत सर्व काही शेअर करत असायचे. मला कधी राग आला तर ती मला खूप प्रेमाने समजून सांगायची. माझ्या ताईचे मन अतिशय निर्मळ आहे, म्हणून माझ्या निरागस मुलीचा कोणी गैरफायदा घेऊ नये अशी काळजी आईला नेहमी वाटायची. मी आता अभ्यासात स्वतःला गुंतवून ठेवली होती. हळूहळू 6 महिने निघून गेले. जेव्हा ताई आम्हाला भेटायला आली तेव्हा आईने ताईचे खूप छान स्वागत केले. खूप पदार्थ तयार केले होते. घरात मिठाई बनवली होती. आईने हे सगळं आनंदाने, मुलगी लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणार म्हणून केलं होतं. लहानपणापासून मिनलताई आपल्याच घरी राहिली आहे ना, मग तू एवढी तयारी का करत आहेस आई, असं मी आईला म्हणाले. तू तर ताईला पाहुणी म्हणून वागवायला लागलीस. हे ऐकून आई हसली आणि म्हणाली, तू अजून लहान आहेस, तू मोठी झालीस आणि तुझं पण लग्न झालं की समजेल तुला आपोआप की माहेरी येणं म्हणजे नक्की काय असतं ते. ती लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहे. तिच्या स्वागतासाठी मी इतके करू शकत नाही का. आई हसली आणि मी आईला म्हणाले, हो हो प्रिया आई साहेब, मी तुला खूप त्रास देते ना. मी सासरी गेल्यावर तुला खूप बरं वाटेल ना. माझी आणि आईची मजा मस्करी अशीच चालू असायची. मिनलताई घरी आली होती. ती खूप आनंदी दिसत होती. लग्नानंतर ती अजूनच सुंदर दिसत होती. मी ताईच्या कानात हळूच म्हणाली, प्लीज मला तुझ्यासारखी चेहऱ्यावर चमक कशी आणायची याचं रहस्य सांग ना. ताई म्हणाली, आता तरी तू शांत राहशील का. मी आत्ताच आलीये आणि झालं तुझं सुरू. भाऊजी जरा शांतच बसले होते, पण मला वाटले ते पण लग्नानंतर पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते आणि त्यांच्यासाठी पण सगळं नवीनच होतं, त्यामुळेच कदाचित असेल. मी ताई आणि भाऊजींना पाणी घेऊन हॉलमध्ये गेले. पाणी देताना मला ताईच्या हातावर भाजल्याच्या काही खुणा दिसल्या. मी ताईला विचारलं तर ती म्हणाली, काही नाही, स्वयंपाक करताना भाजले. मग मीही तिला जास्त काही विचारले नाही. जेवण आटोपल्यानंतर माझी ताई निघण्याची घाई करायला लागली. भाऊजींपेक्षा बहिणीला आमचं घर सोडण्याची घाई जास्त होती. आता तू आम्हाला आणि घराला परक केलं आहेस, असं आई ताईला म्हणाली. ताई मला म्हणाली, लग्नानंतर मुलीचं असंच होतं, त्यांना सासरच्या गोष्टी बघाव्याच लागतात. बघ तुझं लग्न झाल्यानंतर तूही अशीच बदलून जाशील. मला आज सुद्धा आठवतंय ताईचा तो वरवरचा आनंदी आणि आतून घाबरलेला चेहरा स्पष्ट दिसत असूनही मी माझ्या मनाला सांगू शकले नाही की काहीतरी गडबड नक्की आहे. खरं तर इथेच चुकलं माझं. मला राहून राहून असंच का वाटायचं काय माहीत. कदाचित माझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आमचं आयुष्य असंच चालू होतं. अचानक एक दिवशी माझ्या बाबांना फोन आला आणि ते काही न बोलता न सांगता घरातून घाईघाईने निघून गेले. मला काही समजत नव्हते. त्यांनी आईलाही काही सांगितले नव्हते. आई पण त्यांच्या मागे मागे जाऊ लागली, पण ते म्हणाले, थोडा धीर धरा तुम्ही दोघी, मी आलो लगेचच. आई रडत रडत म्हणाली, मी येते तुमच्या बरोबर. काय झालंय ते सांगा ना मला. पण बाबांनी मागेही पाहिलं नाही.
आई म्हणाली, सकाळपासून मला काहीतरी विचित्र वाटत होते आणि तुझ्या बाबांचे असे वागणे मला खूपच अस्वस्थ करते. माझे हृदय धडधडत आहे. मी आईची काळजी घेत होते, पण मलाही भीती वाटत होती. 3-4 तासानंतर माझे बाबा आले, पण ते एकटे नव्हते. त्यांच्याबरोबर माझी बहीण होती. तिला धड चालताही येत नव्हते. तिच्या अंगावर सगळीकडे खुणा होत्या. तिच्या चेहऱ्यावर पण लागले होते. तोंडातून रक्त येत होते. आम्ही तिला कसं तरी पकडून घरात घेऊन आलो. मला तर ताईची ही अवस्था पाहून काही सुचेनासे झाले. त्यातून सावरून मी पटकन डॉक्टरांना बोलवले. माझी ताई आमच्याकडे पाणी मागत होती. तिच्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हते. प्रयत्न करून बोलू लागली की 8 दिवसापासून ती उपाशी आहे. पोटात अन्नाचा कण पण नाही. मी लगेच तिला पाणी प्यायला दिले. तोपर्यंत डॉक्टर पण आले. लगेच त्यांनी ताईला पाहिले आणि ॲम्ब्युलन्स मागवली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, ते ICU मध्येच. ताईला सासरी नक्की काय झाले होते ते कळायलाच मार्ग नव्हता. 2 दिवस झाले तरी ताईचे शरीर ट्रीटमेंटला साथ देत नव्हतं. 3ऱ्या दिवशी डॉक्टरांनी ताई कायमची हे जग सोडून आम्हाला पोरकं करून गेली असं सांगितलं. माझी मुलगी आता या जगातून निघून गेली हे बाबांचे शब्द ऐकून आम्ही सगळे स्तब्ध झालो. हे कसं शक्य आहे? जेव्हा ताई 10 दिवसापूर्वीच आली होती तेव्हा ती किती खुश होती आणि हे सर्व कसं झालं? काहीच कळायला मार्ग नव्हता. मी पण फक्त रडत होते. माझ्या स्वतःवर ताबा नव्हता. मी ताईजवळ बसून तिच्या कपाळावर हात ठेवून बोलत होते की आपला हा भातुकलीचा खेळ असा अर्ध्यावर टाकून तू कशी निघून जाऊ शकतेस? एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. आता ताईला शेवटचा निरोप द्यायची वेळ आली होती. परंतु ना माझ्या मनात ना माझ्या आईबाबांच्या मनात तिला आमच्यापासून दूर जाऊ देण्याची इच्छा होती. पण आम्ही काय करणार होतो? माझी बहीण आता आमच्यामध्ये नाही. आम्ही तिला शेवटचा निरोप देऊन आलो. एवढं सगळं होऊनही ताईच्या सासरचे कशालाच आले नाही. तेव्हाच मला वाटलं नक्कीच तिच्या सासरच्यांनी ताईसोबत वाईट केले. रडून रडून माझी ही वाईट अवस्था झाली. आठवडा झाला तरी घरात कोणाला जेवावेसे वाटत नव्हते. आम्ही सगळे पाणी पिऊन जगत होतो. ताईचे ते भयानक रूप डोळ्यासमोरून जात नव्हते. ताईच्या सासरी तिची एक मैत्रीण होती. मला ताईने तिचा नंबर दिला होता. मी तिला फोन करण्याचे ठरवले. घरी कोणालाही काही कळू दिले नाही. ताईच्या मैत्रिणीने मला सांगितलं की तिच्या सासरचे लोक एक नंबरचे लोभी आहेत. त्यांचं आयुष्य फक्त जीवाची चैन करण्यातच गेले. त्यामुळे त्यांच्यावर 30 लाखाचे कर्ज झाले होते. त्यांना कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे होते आणि ते मिनलला तुमच्याकडून पैसे मागण्यासाठी मारहाण करत. त्यांनी तिचे सगळे दागिने विकले होते. तिने किती वेळा हातापाया पडून विनवणी केली, पण तिचा नवरा काही ऐकत नव्हता. तिला 2-2 दिवस जेवण पण देत नव्हते. तिचे खूप हाल केले त्या लोकांनी. ती माहेरून पैसे आणत नव्हती, म्हणून त्या दिवशी तिला त्यांनी वरच्या गच्चीवरून खाली ढकलून दिलं आणि तुझ्या बाबांना फोन केला की तुमची मुलगी आत्ताच्या आत्ता घेऊन जा. हे सगळं ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. मी फोन बंद केला आणि मनाशी पक्का निर्धार केला की काही झालं तरी ताईला न्याय मिळवून द्यायचाच. ताई आम्हाला भेटायला आली होती. तो दिवस मला आठवला. तिने आमच्याकडे काहीही मागितले नाही. उलट आम्हालाच बोलत होती. कशाला केलं एवढं सगळं? मी स्वतःला सावरलं आणि माझ्या बाबांना हे सगळं कसं झालं असं विचारले तर ते मला म्हणाले, माझ्या मुलीच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळेच तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझ्या एका निर्णयामुळेच तिचं घर उद्ध्वस्त झालं. तिला खूप शिकायचं होतं, पण माझ्यामुळे ती तयार झाली. मी एक शिक्षक असून माझ्या मुलीला मी शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवलं. खरंच मी माझ्या मुलीचा अपराधी आहे. मी बाबांना म्हणाले की तुम्ही पोलिसात तक्रार करा, तिच्या सासरच्या लोकांची. दुसऱ्याच दिवशी माझे बाबा पोलिसात गेले तक्रार द्यायला, तर त्यांनी आमची तक्रार नोंदवून घेतली नाही, कारण माझ्याकडे कोणताच पुरावा नव्हता. त्यात तिच्या सासरच्या लोकांची ओळख होती पोलीस स्टेशनला. मी म्हणाले आपण कोर्टात जाऊ शकत नाही का? त्यावर माझे बाबा म्हणाले, मी तुझ्या आईला बरं करणं खूप गरजेचं आहे आणि आता माझ्यात एवढी हिंमत राहिलेली नाही. तुझी आई अंथरुणाला खेळली आहे, तिच्याकडे कोण पाहणार? माझ्या चुकीमुळे मुलगी गमावली आहे, पण आता मला तुझ्या आईला गमवायचं नाही. मी माझ्या खोलीत आले आणि मनाशी पक्का निर्धार केला की मी माझ्या बहिणीच्या गुन्हेगारांना असं सहजासहजी सोडणार नाही. अशा लोकांवर जर कारवाई नाही केली तर ते लोक दुसरा गुन्हा करायला मोकाट सुटतील. त्यांना कशाचीच भीती राहणार नाही. त्या लोकांच्या पैशाच्या हव्यासापोटी माझ्या निरागस आणि निर्दोष बहिणीचा जीव गेला. माझ्या दुःखाला साक्षीदार मानून मी स्वतः पोलीस अधिकारी बनून या लोकांना, तसेच हुंड्याच्या नावाखाली मुलींना मारणाऱ्यांना सर्वांना शिक्षा करेन अशी शपथ घेतली. मी घरी कोणाला काही सांगितलं नाही, कारण परिस्थिती सुद्धा तशी नव्हती.
माझे बाबा सतत काळजीत आणि विचारात असायचे, म्हणून त्यांनी शाळेतील नोकरी सोडली आणि उदरनिर्वाहासाठी घरीच मुलांना शिकवायला सुरुवात केली होती. मी पूर्णपणे अभ्यासात स्वतःला झोकून घेतलं, कारण मला माझी पदवी लवकरात लवकर मिळवायची होती. मी माझ्या खोलीत सर्वत्र माझ्या बहिणीचे फोटो लावले होते. अखेर खूप मेहनत आणि संघर्ष करून मी IPS ची पदवी मिळवली आणि जेव्हा मी माझ्या आईवडिलांना हे सांगितलं, तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी IPS ची पदवी मिळवली. कारण मी सध्या काय करते ते त्यांना माहीतच नव्हते. मी आईला जेव्हा IPS होण्याचे कारण सांगितले, तेव्हा ती धावत माझ्या खोलीत आली आणि माझ्या खोलीत सर्वत्र माझ्या बहिणीचे फोटो पाहून ती माझ्या गळ्यात पडून खूप रडली. माझी बहीण गेल्यानंतर पहिल्यांदाच ती माझ्याकडे अशी मोकळी झाली होती. कामावर रुजू झाल्यावर पहिलं मी माझ्या बहिणीच्या सासरच्या लोकांविरुद्ध पुरावे गोळा केले. माझ्या प्रयत्नांना यश येऊन त्यांना कठोर शिक्षा मिळाली. माझ्या बहिणीला उशिरा का होईना, पण न्याय मिळाला. माझ्या बहिणीच्या प्रती असलेले कर्तव्य मी आज पूर्ण केले आहे. मी आज एक संस्था चालू केली आहे, जिथे पैशांसाठी किंवा हुंड्यांसाठी मुलींना त्रास दिला जातो अशा मुलींना आम्ही सहाय्य करतो. पण काहींच्या केस पण समजुतीने सोडवल्या, त्यामुळे त्यांचा संसार पुन्हा सुरळीत चालू झाला. ज्या मुलींचा संसार परत जुळवता आला नाही, अशा मुलींना त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही वेगवेगळे शिबिर घेतो आणि त्यांना स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मदत करतो. मैत्रिणींनो, जीवन जगण्यासाठी आपल्याला खूप गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. कधीही परिस्थिती समोर हतबल न होता सामोरे जायला शिकलं पाहिजे. मित्र आणि मैत्रिणींनो, जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.